नाम चिंतने जडली प्रीती, भगवत भावना सर्वाभूती. हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदय ध्यान. विषय भोगी विलोभता, मोहन बाधी त्या ममता. हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदय ध्यान. निळा म्हणे निज ध्यासे, निळा म्हणे निज ध्यासे, झाले मुक्त शुकाईसे. हेची परमार्थ साधन, मुखी नाम हृदय ध्यान. योंत प्रविश मम वाचमिमां प्रसूतां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यावुंश हस्तचरण श्रवणत्वगादी, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, संताचिया दुसरे चरण संताचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचिया, संताचिया दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहस्तनस्थं पदं भोजतेजं स्मृति प्रदेशं. विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमान, समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेव. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तू समर्थ, धन्य तू समर्थ. नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तू समर्थ, धन्य तू समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम. पुण्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ. आता बंधू श्रोते सज्जन जे अखंड सावधान, जयाशी त्रिकाळाचे ज्ञान सदा सर्व काळ निराभिमानी. आता बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान, जयाचे निपुण्य पावन
वेद ज्ञान प्रगटले जणी काय माझी वाणी म्हणेल संतांसी रंजवू चित्तासी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा नाम चिंतने जडली प्रीती नाम चिंतने जडली प्रीती भगवत भावना सर्वाभूती हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान विषय भोगी विलोभिता मोहन बाधी त्या ममता हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान निळा म्हणे निज ध्यासे निळा म्हणे निज ध्यासे झाले मुक्त शुकायसे हेची परमार्थ साधन मुखी नाम हृदय ध्यान इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली ज्यांच्या रसवंतीला बहर आला 4200 अभंग निर्माण केले त्याचे 28,000 चरण एखाद्या पतिव्रता स्त्रीनं आपल्या पतीशिवाय आपल्या शरीराला कुणाचा स्पर्श होऊ देणं इतकी सावधानता इतकी सजगता इतकी शालीनता इतकी सांस्कृतिकता ज्यांनी वाणीमध्ये जोपासली वाणीच्या जीवाग्रावर सरस्वतीला अधिष्ठान दिलं व्यापकत्व केशवाच्या आधीन दिलं तुझी आणवाई नगा देवराया बहुआवडशी जीवापासून या ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू खिशात नाही धान समाजात नाही मान घरात मुडकी खाट पाणी प्यायला फुटका माठ शेवटी वैकुंठाची वाट असा परमार्थाचा थाट ते देहूचे निवासी भंडारा भामचंद्राला ज्यांनी गोरड्याला भाऊबंद मानलं दगडाचे टाळ केले पक्षांना सुसुरानं भजन आळवायला लावलं ते जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन करतात आणि वैकुंठ गमन केल्यानंतर कोण एक कुंभारीन देहूच्या बाजूच्या गावामध्ये जाते इलवाडीला गाडगी विकण्यासाठी तुकोबारायांची लेक भागीरथी विचारते का ग मावशी माझे बाबा कसे आहेत त्यावेळी ती कुंभारी सांगते तुला माहिती नाही तुझे बाबा वैकुंठाला गेले बापाचं लिकीचं प्रेम इतकं अतूट आहे अद्वैत आहे यम जरी बापाला न्यायला आला तरी यमाला बाप म्हणतो थांब माझ्या दिदीला मला पाहू देन मग मला घेऊन जा इतकी ताकद आहे बाप एकदा गेला की लेकीचा आधार संपला आणि लेक लग्न करून गेली की बापाची काळजी घेणारी त्या घरातली व्यक्ती संपली लग्न करून गेली तरी फोन करते आईच्या मोबाईलवर आणि विचारते मम्मी पप्पा कसे आहेत ग अण्णा कसे आहेत आबा कसे आहेत त्यांना जीवला डायबिटीज आहे भांडू नको एक वेळेस त्यांना जेवायला देऊ नको माझ्या बापाला पण बोलत जाऊ नको किती प्रेम आहे एवढंच नाही लग्न करून जाते नवरा सुद्धा असा शोधते की बापाचे गुण त्याच्यात असले पाहिजे एवढं अतूट नातं आणि भागीरथी रडू लागली बाबा मला न भेटता तुम्ही गेलात बाबा गेले कोण्या गावा बाबा गेले कोण्या बाबा गेले कवन्या गावा बाबा गेले कवन्या गावा मायबाप रात्रभर मयत पडू द्या तंबाखू चोळता चोळता लोक राजकारणाच्या गप्पा मारतात पण सकाळी ओढ्याच्या पलीकडून आवाज येतो लिकीचा बाबा आई की समजावं लेक आली दादा ज्या माय पित्याला लेक आहे ना त्यांच्या मरणाचा सोहळा आहे नाहीतर बाकीच्यांचं मरण कोरडं आहे दादा नुसतं कोरडं अरे बापाचं लेकीचं नातं किती अतूट लग्न होऊ द्या सगळं गाव जेवण करतंय डीजे पुढे नाचतंय स्टेजच्या पाठीमाग बाप जाऊन गुडघ्यात मुंडकं घालून ढसढसा रडतो दादा तो बाप सकाळपासून उपवाशी आहे पण सगळ्यांना सांगतंय जीवन जा बरं तो बाप आहे नवरा नवरी निघाले सजवलेल्या गाडीत कुणीतरी सांगायला आलं तात्या दीदी चालली पळत निघालं रे पळत धोतर जुनं उपरणं नवीन दाढी करायला वेळच भेटला नाही डोळे खोल गेलेले पोटामध्ये अन्नाचा तुकडा नाही पळत गेलं
सजवलेल्या गाडीच्या मागून थाप मारली. आरशात नवरदेवाच्या नवऱ्यानं पाहिलं नवरीचा बाप ब्रेक मारला, काचा खाली केल्या. पण आज बाप लिकीच्या बाजूने गेला नाही श्रोते हो, आज बाप गेला तो जावयाच्या बाजूने. गावात कुणाला हात जोडले नाही, पण आज हात जोडले जावयाला. बापू सगळं दिलं, बापू सगळं दिलं. सोन्याचा तुकडा तुमच्या ताब्यात दिला बापू, त्याला जीव लावा. बापू अजून भाकरी करता येत नाही हो, कच्च्या राहता तिला ओरडत जाऊ नका. बापू तिला नटायला लागतं, सारखी आरशा पुढे उभी राहत. मी कुठेही गेलो की रिकाम्या हाताने कधी आलो नाही, माझ्या लिकीसाठी काहीतरी घेऊन आलो जावई बापू. आता तुम्ही सुद्धा माझ्या लिकीसाठी आणा. बापू सकाळी लवकर उठत नाही, तिला ओरडत जाऊ नका. बापू तिला जोरात बोललेलं सहन होत नाही, काही कमी पडलं ना सावकाराचे उमरे अश्रूंनी धुवून काढीन. बापू तुम्हाला पाहिजे ती देईल, फक्त सोन्याच्या तुकड्याला जीव लावा. माय बाप माझ्या लेकराचं बापाचं नाता तू. भागीरथी रडते, आकाशाकडे पाहून धावा करते. बाबा मला न विचारता गेला, या ना बाबा या. तुकोबराय लेकीसाठी निसर्गाचा नियम मोडून वैकुंठातून खाली आले महाराज. दुसऱ्यांदा आले संताजी तेलीसाठी, आणि तिसऱ्यांदा वितराग भक्त असलेले निळोबाराय. तुकोबरायांचं हृदय, तुकोबरायांचा श्वास, तुकोबरायांचा प्राण. सद्गुरू निघून गेले आपल्याला न भेटता, आणि म्हणून आक्रंदन करू लागले, ध्यान लावलं, समाधी अवस्थेला गेले, उपोषण केलं, आणि वैकुंठामध्ये श्रीहरी आणि तुकोबरायांचा चर्चा विचार विनिमय चाललाय. त्यावेळेस तुकोबराय म्हणतात, देवा भक्ताचं साधन जरी श्री गुरु सद्गुरु असला तरी साध्य मात्र पंढरीश परमात्मा तूच आहे. माधवा केशवा माझ्या निळोबरायला एकदा भेट दे बरं. आणि निळोबराय भजन करत होते, तिथं वैकुंठातला श्रीपती आला. निळोबा मी आलो. निळोबराय इग्नोर करतात, ध्यान देत नाही. पुन्हा आवाज दिला, निळोबा अरे योगियांच्या ध्यानी ध्याताना तुळशी. अरे मी तुझ्या जवळ उभा आहे रे, नखाची चुंबळ झाली, केसांचे झाप वाढले, योगियांना दिसलो नाही, तुला भेटायला आलो, एकदा तरी बघ डोळे भरून मला. निळोबाराय रागानं पाहतात, बोलवलं कुणी येथे तुझला बोलाविले कोणी, येथे तुझला बोलाविले कोणी. प्रार्थना वाचुनी आलासिका, आलासिका प्रार्थना वाचुनी आलासिका. येथे तुझला बोलाविले कोणी, येथे तुझला बोलाविले कोणी. प्रार्थना वाचुनी आलासिका, आलासिका प्रार्थना वाचुनी आलासिका. निळा म्हणे आम्ही नळुखोची देवा, तुकयाचा धावा करीतसे. त्या निळोबरायांच्या गोड परमार्थातली साधन, परमार्थातले मार्ग सांगण्याचा अभंग आहे. चिंचपूर ढगे गावामध्ये चाललेला अखंड हरिनाम सप्ताह 50वे वर्ष. 2 तपाच्या साधनेनंतर आजचा दिवस आपण पाहिला. कदाचित पुढचं 75वं वर्ष आपण पाहूच याची शाश्वती नाही. मीच कीर्तन करायला असेल, तुम्हीच ऐकायला असेल,
वाजवायला आसाराम महाराज असतील, गायला महाराज असतील असं काही नाही. म्हणून या क्षणाचा आनंद आपण साक्षीदार झालात. कीर्तिनाथ महाराज ना, कीर्तेश्वर महाराजांच्या या आशीर्वादानं, अधिष्ठानानं चाललेला सप्ताह अनेक आचार्य, शांतीनाथ महाराज असतील, आदरणीय महाराजजी असतील, त्याचबरोबर काका महाराज, आदरणीय शांतिगिरी महाराज, समाधान महाराज, त्याचबरोबर ज्यांच्या थापेनं अवघा महाराष्ट्र वेडा व्हावा. मी येतानाच दादांना म्हटलं की हे 7 दिवस तुमच्याकडे राहतात हे तुमचं भाग्य आहे. आता सध्या ही सगळ्या मंडळींना महाराष्ट्राच्या बाहेर एवढी मागणी आहे की रोज एक दिवस तरी येऊन जा आणि एक दिवस त्यांचा स्वर कानावर पडावा, त्यांच्या पखवाजाची थाप कानावर पडावी आणि महाराष्ट्र हरिभजनानं ढवळून निघावा. याच्यासाठी ललालभूत अवघा महाराष्ट्र असताना तुमच्या गावावरचं प्रेम, या गावावरची जडलेलं नातं ही देवाघरचं नातं आहे आणि म्हणून 7 दिवस इथं थांबले. मी मृदुंग वाजवणारे कैक पाहिले महाराज, कैक पाहिले, पण शास्त्रीय गायकांसोबत मृदुंग वाजवणं सगळ्यात अवघड आहे आणि ते महाराष्ट्रामध्ये एकमेव आमचे आसारामजी महाराज, त्यांना ते साधलं. देवकीताई पंडित असतील, बरं हे कलाकार स्वभावानं लहरी असतात, सम्राट असतात, ते कुणाच्या आधिपत्याखाली जगत नाही आणि त्यांच्या बरोबर साथ करणं, त्यांनी साधना केलेली असते, तपश्चर्या असते त्यांची तेवढी आणि त्यांच्या बरोबर आमच्या आसारामबुवा महाराष्ट्रामध्ये साथ करतात, बैठकीमध्ये गायकीला आणि शास्त्रीय गायकीला. हे वैशिष्ट्य आहे. आज ज्यांचा आवाज बसला, पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये एवढ्या उंचीचं स्वरात गाणारं रत्न अजून तयार झालं नाही. कदाचित याच्या पुढे माऊलीची कृपा असेल तर होईल, पण ओंकार महाराजांसारखं रत्न तयार झालं आणि अवघ्या महाराष्ट्रानं त्यांची गायकी अनुभवली, पाहिली, अंगावर शहारा आणणारी. दुसरं, अतिशय शरीरानं किरकोळ असलेलं व्यक्तिमत्व, परंतु वजनानं फार मोठं आहे. तुम्ही कधीच तब्येतीवर जाऊ नका आमच्या सदाभावांच्या. रायगडमध्ये गेलो, बरं हे नुसते दुसऱ्याचे सप्ते करतात असं नाही. काल परवा मी रायगडमध्ये रोहा रायगडला होतो आणि तिथं संकेत महाराजांना ते भेटले, मोठं कार्यक्रम होता. ते म्हटले आम्ही सगळा परिवार आहे आमचा आणि हा विठ्ठल परिवार म्हणून आम्ही पंढरपूरमध्ये स्वतःहून सप्ताह करतो. हे परमार्थ धन आहे. वाक्य ध्यानात ठेव. नुसते दुसऱ्याचे सप्ते करायचे नाही, तर स्वतः सुद्धा धन खर्चून सप्ताह करणारी आमची ही सगळी मंडळी, आमचे सदानंद महाराज, सगळ्यांना दंडवत, हार्मोनियम वादक, सगळीच मंडळी. आदरणीय बिभीषण महाराज मला भेटले होते गडावर, विठ्ठल गडावर भेटलो होतो नाही का, पण विठ्ठल गडावर कालेच्या कीर्तनाला बिभीषण महाराज भेटले. अतिशय साधं व्यक्तिमत्व, गायकी चांगली, सगळं चांगलं आहे. चला, जास्त स्तुती मानवाची करू नये, पुढे तारखा मिळत राहतात पण परमार्थाचं वाटोळ होत. पण ही स्तुती अशी नाही की उगाच केलेली नाही, ही आतून हृदयातून तयार झालेलं वक्तव्य आहे. वरवर नाही दादा, यांच्याकडून काही स्वार्थ नाही. जे आहे ते मी मगाशी येताना म्हणलो, सध्या महाराष्ट्रातल्या युथला, महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाला परमार्थाकडे आणायचं काम केलं पाहिजे. ढोक महाराजांनी राजकीय लोक आणली, बाबा महाराजांनी सुशिक्षित लोक आणली परमार्थाकडे, इंदुरीकरांनी तमाशाला जाणारा वर्ग आणला आणि आमची जी आता ओंकार महाराज, सदानंद महाराज, आमचे आसाराम महाराज यांनी भरकटलेला तरुण वर्ग परत परमार्थाकडे आणला. काय झालं वाक्य लक्षात ठेवा, मी काय बोलतो. यांची गोडी सगळ्यात तरुण पोरांना आहे. त्यांचे स्टेटस पाहत जा तुम्ही, तुम्हाला कळेल कधीतरी. आणि म्हणून गोड असा निळोबरायचा अभंग चिंतनाला निवडला. कधी कधी असं असतंय, महाराष्ट्राचे दिग्गज राजहंस या व्यासपीठावर तुम्ही आणलेत काल परवापासून. आजचं चिंतन नीट ऐका. 2 प्रकारची मन आहेत माणसाला. एक मन लोक व्यवहारात तयार होतं आणि एक मन ग्रंथांच्या सानिध्यात, संतांच्या सानिध्यात, कीर्तनात, भजनात, परमार्थात तयार होतं. जसे 2 माइंड आहे, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आजचं कीर्तन नीट ऐका, म्हणजे तुम्हाला किती विनोद मिळेल मला माहिती नाही आणि माझं कीर्तन विनोदासाठी नाहीच, हे वाक्य लक्षात ठेवा. जे चिंतन अंतरंगात घेऊन जाल ते तुमच्या कामाला येईल आणि आयुष्यामध्ये कधीही त्याची फाईल ओपन केली तर उपयोगाला येईल. 2 मन आहेत, एक आहे अंतर्मन, एक आहे बहिर्मन. या 2 मनांचं युद्ध सारखं चालू असतं महाराज, सारखं चालू असतं. कधी कधी लोक व्यवहारातलं मन बाळसं धरतं आणि त्याच्या मागं धार्मिक मन धावतं, बरं का. म्हणून आयुष्यभर माळ जपलेली माणसं सुद्धा मरताना माळ काढतात. काय काढतात? कारण बहिर्मनाचं वजन जास्त झालं. काय झालं?
बहिर्मनाची ताकद जास्त झाली, चांगला वागलेला मनुष्य सुद्धा घसरतो. लोक व्यवहारातलं मन ताकदीनं जास्त झालं आणि कधी कधी वाईट वागणारा सुद्धा शेवटच्या काळात परमार्थाकडे येतो. त्यावेळी आध्यात्मिक मन ताकदवान होत असतं. वाक्य लक्षात ठेवा. दोन मन आहेत, ही दोन मन भांडत राहतात. मनओळी मना, मन बुद्धी किंवा बुद्धी बुद्धी क्षणोक्षणा. मन ओढत राहतं एकमेकाकडे, याचं नाव मन आहे. बरं का, ऐका. मग खऱ्या अर्थानं चिंतन करत असताना किती ओढतं, तर एक भिकारी सकाळपासून भीक मागतोय, काही मिळालं नाही दादा, काही नाही. चेहरा मलूल झाला आणि समोरून संध्याकाळी एक शेठजी आले, कोट घातलेले. शेठजी काहीतरी द्या ना. त्या शेठजीनं खिशात हात घातला आणि मुठभर फुटाणे दिले. फुटाणे डब्यात ठेवले. भिकारी म्हणला रात्र झाली, आता घरी जाऊन खाऊ. घरी गेला आणि फुटाणे खाऊ लागला झोपडीत. त्याला एक सोन्याचं नाणं त्या फुटाण्यात भेटलं. बघा, सोन्याचं नाणं पाहिल्याबरोबर अंतर्मन म्हटलं, अरे त्या शेठजीनं तुला फुटाणे दिले राजा, तुला नाणं दिलं नाही. बहिर्मन म्हणतंय, तुला काय अक्कल आहे, गरिबी जाण्याचे दिवस आले. धन्याजी दिन झाले सोन्याचे दर्शन. बास. हे अंतर्मन म्हणतंय, अरे तुझं नाही ना, ते परकीयाचं धन आहे. बहिर्मन म्हणतंय, असं नाही, मी काय त्याच्या खिशात हात घालून घेतलं, त्यानं अक्कल हुशारीनं राजी खुशीनं मला दिलंय. काय केलंय? दोन मनाचं भांडण चालू झालं. भिकारी रातभर झोपला नाही महाराज. सकाळी आंघोळ केली, भीक मागण्याच्या जागेवर आला आणि समोरून तोच व्यापारी आला. अंतर्मनाचा विजय झाला, ताकद वाढली. भिकारी उठला आणि त्या व्यापाऱ्याकडे गेला. दादा, हे तुमचं काल सोन्याचं नाणं चुकून माझ्याकडे त्या फुटाण्याबरोबर आलं. त्यावेळी शेठजीने विचारलं, का रे, माझ्यापेक्षा तुला जास्त गरज या नाण्याची आहे, मग तू ठेवून का घेतलं नाही? त्या भिकाऱ्यानं सांगितलं, शेठजी, ज्या नाण्यानं रात्रभर झोप येऊ दिली नाही, ते नाणं घरात ठेवून घेण्यात काय अर्थ आहे? हा युद्धाचा प्रसंग आहे रात्रंदिवस आम्हाला. काय रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग आहे. अंतर्मन आणि बाह्य मन या दोन्हींचा प्रश्न आहे. रात्रंदिवस रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग, अंतर्बाह्य जग, अंतर्बाह्य जग. रात्र दिवस युद्धाचा प्रसंग, रात्र दिवस युद्धाचा प्रसंग. अंतर्बाह्य जग आणि मन, अंतर्बाह्य जग आणि मन. शास्त्रानं ज्या जीवाला वृद्ध गतीनं जायचं, वेदांतानं त्याला 4 शक्ती सांगितल्या. पहिली आहे कर्मशक्ती, दुसरी आहे विचार शक्ती, तिसरी आहे संयम शक्ती आणि चौथी आहे भाव शक्ती. विठ्ठल विठ्ठल. कर्मशक्ती शरीराला आहे दादा. शरीर कर्म सोडत नाही. तुम्ही नाही करायचं म्हणलं तरी ते होतं. बरं का. तुकोबरायचं प्रमाणे हगताई खोडी, चळ न मोडविते काडी. प्रातर्विधीला गेलं तरी काड्या मोडत राहते. बरं, पहिली लोक बरी होती, घरात खायची, बाहेर जायची. आता बाहेर खातात. शाबास, तुमचं तयार झालं वातावरण. आता तुम्हाला मी एक सांगू का, चळ गप बसू देत नाही. कर्मशक्ती आहे. आता आमचे महाराजजी मृदंग वाजवतात. मृदंग म्हणजे मातीपासून तयार होतं, त्याला काय म्हणावं? मृदंग. नंतर लाकडी खोड आलं त्याला, नंतर चमड्याचे त्याला कातडी आली. पण चमड्याचं असलं तरी चपाती खातय. कबीर महाराज म्हणले, मैने का चंबा देखा, मुर्दा रोटी खावे. मृदंगाबद्दल म्हणलं. पण ज्याची खातय त्याची वाजवितय, एवढं तरी बरं आहे. आपल्यासारखं नाही, पैसे एकाचं घेतय, शिक्का एका वाहनीते. हे लय हुशार. इकडची आहे काळ्याच तोंडाची, पण पावडर लावल्याशिवाय बाहेर निघत नाही कुठं ती. आमचे महाराज पावडर लावतील की नाही माहिती नाही, पण तिच्यासाठी पावडरची डबी खिशात ठेवावी लागते. तिच्यासाठी म्हणजे शाईपूडसाठी. तुम्ही लगेच आमच्या महाराजांकडे पाहू नका. तुम्हाला मी एक सांगू काय, मृदुंग आहे. बरं, हे मृदुंग आता मोठ्या महाराज खाली बसून वाजवतात, पण बऱ्याच जागी घोडीवर मृदुंग वाजवतात, अजूनही वाजवतात. आणि मृदुंग शास्त्राचा नियम आहे,
शाईपूड ज्या स्वरात लावायचं त्याच्या खर्जात धुमपूड लागलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांनी कणिक लेपन करायचं असतं. मृदुंग मुख कर लेपेन मधुर ध्वनी करोती चलो मचिंदर गोरख आया. किती गोड वाजते की नाही मला सांगा. पण काय होतं 10-15 मिनिटानं कणिक वाळते सुकते आणि मग ती खरडून काढावी लागते. परत दुसरी कणिक लेपन करावं लागतं. त्यावेळी त्या घोडीच्या खाली खिटून लोक बसलेले असतात कीर्तन ऐकायला. ज्या घोडीच्या जवळ बसलाय तो कानानं कीर्तन ऐकतो. बसल्या बसल्या कणिक जमा करतो आणि बैल तयार करतो. कुठं तुम्हाला कळालं तर पहा. याला कर्मशक्ती म्हणायची आणि कर्मशक्ती शरीराची आहे. विठाला विठाला कर्मशक्ती संपणारी आहे दादा, संपणार. शरीर संपलं कर्मशक्ती संपली. बरं का, शरीर पडलं कर्मशक्ती संपली. शरीराला शरीर बॉक्स आहे फक्त. ते जाळलं त्याच्यापासून राख तयार होते. राख कुजली खत तयार होतं. खत पिकांना जातं, धान्य तयार होतं. धान्य तयार झालं जीव खातो, त्याला रक्त तयार होतं. 10 रक्ताच्या थेंबापासून 1 स्पर्मचा थेंब तयार होतो वीर्याचा आणि त्याच्यातून परत बीज निर्मिती होते. यालाच मटेरियल कन्झर्वेशन रूल म्हटलं. यालाच विज्ञानानं पदार्थ विघटन शास्त्र म्हटलं आणि यालाच माऊलीने म्हटलं उपजेते नाशी नाशिले ते पुनरपी दिशे. शरीराचा प्रवास थांबणार आहे. किती प्रवास थांबणार आहे पुढे सांगून जाऊ. गोरं होण्याच्या क्रीमचा बिझनेस, एका क्रीमचा बिझनेस 2000 करोड रुपये. किती? पण परमनंटली गोरं कुणाला होता आलं नाही. तात्पुरती बेबी स्किन वरती काढली जाते, त्याच्यावर सूर्याची किरण पडतात, पुन्हा त्वचा टॅन होते, काळी होते आणि तो माणूस पहिला होता त्याच खुट्यावर जातो. याला शरीराचा प्रवास म्हणायचं. काय म्हणायचं? अजून नाही कळालं तर पहा. मरताना तुमची पोरं तुम्हाला विचारतात, आई बाबा मला ओळखलं का? कोण विचारतं? काय बोललो कळालं तर पहा. तुम्हाला कळत असेल तर पहा. प्रत्येक पदार्थाची टेस्ट वेगळी आहे. कालच्या साठे महाराजांची टेस्ट वेगळी होती, आज वेगळी, उद्या शिवा महाराजांची अजून वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कीर्तनातून बाहेर येत जा. ज्याची ज्याच्या पद्धतीने टेस्ट आहे. कोणतीच पदार्थ वाईट नाही. वाक्य ध्यानात ठेवा. तुमची पोरं तुम्हाला विचारतात, आई बाबा तुम्ही मला ओळखलं का? कोण विचारतंय? जन्म दिलेली पोरं. कुणाला विचारतात? आई बापाला. ज्यानं अंगा खांद्यावर खेळवलं, ज्यानं हगणं मुतणं काढलं, ज्यांनी लाडकोड पुरवलंय त्याला विचारतात. आणि हे म्हणतंय तुम्ही कोण आहे मला कळत नाही. काय म्हणतंय? किती शरीराचा प्रवास. दशरथ राजा कौशल्याच्या मांडीवर डोकं ठेवू नये. ज्यानं देवांना त्याच्या पूर्वजांनी कोण आहे? अरे सूर्य कुळातला राजा. देवांच्या खांद्याला खांदा लावून पूर्वजांनी युद्ध केली. अरे वर स्वर्गात गेला तर इंद्र उठून बसायला जागा देतो, पण मरताना बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून ढसढसा रडतो. माझं शरीर थंड पडायला लागलंय, मला काही कळत नाही. हा शेवटचा प्रवास शरीराचा. इथं कर्मशक्ती क्षीण होते. काय होते? पण एक गंमत सांगतो. शरीर तुमचं कसं पडणार शेवटी, कर्मशक्ती कशी थांबणार, हे सुद्धा तुम्ही पूर्वीच्या केलेल्या कर्मावर अवलंबून आहे. तुम्ही तुमचं शरीर कुठं उभं केलं हे फार महत्वाचं आहे. महत्वाचं आहे. दशरथ राजानं कुणाच्या दारात उभं केलं मला सांगा ना. बायकोचं ऐकावं माणसानं, पण किती ऐकावं. कैकेयीकडे मंथरा जाते आणि मंथरेनं सांगितलं राम राजा होणार. कैकेयीनं आपला हार काढला, कंठा गळ्यातला मंथरेच्या अंगावर फेकला. मंथरेने तोच कंठा पुन्हा एकदा कैकेयीच्या अंगावर फेकला. याला फर्स्ट इम्प्रेशन म्हणायचं. काय म्हणायचं? फर्स्ट इम्प्रेशन. पूर्वीचे कीर्तनकार पैसे घेत नव्हते आणि दिलं पाकिट तरी मुक्कामाच्या ठिकाणी जायचे, पाहायचे आणि पुन्हा पत्र लिहायचे. अमुक अमुक भजन मंडळ चिंचपूर ढगे, मला जायला यायला एवढेच पैसे लागले, उरलेले पैसे तुमचे तुम्हाला पाठवून देण्यात येत आहे. काला होतपर्यंत लोक चर्चा करायची. असा महात्मा पाहण्यात नाही, पण लोकांना कुठं माहिती होतं का 1 महिन्यानं मठाचं बांधकाम आलेलं आहे. काय झालं तेव्हा सेपरेट एकेकाला बाजूला घेतला जाईल. तुम्हाला वाटतंय तसं नसतं. जे जास्त पाया पडतंय ना, लोक म्हणतात नम्र आहे. नम्र नसतं, ते लाचार असतं. काय असतं? लाचारीच्या नम्रतेच्या सीमारेषा फार पुसट आहे. कुणाच्याही दारात आपलं शरीर उभं राहत ना का जाऊ, कोणाचे पाय चाटायचे, कुणाला म्हणायचं तुम्ही म्हणजे गाव आहे, तुम्ही म्हणजे तालुका आहे. अरे 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 अरे, एक ॲटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय. तुकोबाराय म्हणले घरी ज्याची बायका पोरं उपाशी मरतात त्याला तुम्ही गावात साहेब म्हणता. हे दुर्दैव आहे.
हे दुर्दैव आहे. बायको कांद काढायला जाते ना, हा इथं पैसे घालवतो राजकारणात, दुर्दैव आहे. वाक्य ध्यानात ठेवा. मी सांगतो, पहिला प्रपंच नीट. राजकारण वाईट आहे असं मला म्हणायचं नाही, पण कुणाला म्हणता मोदी साहेब जरी असले तरी खाणार काय? गहू, ज्वारी, बाजरी. का इंद्रदेवाची बायको तांदूळ पाठवीन त्यांना? का ब्रह्मदेवाची बायको चपात्या लाटून पाठवीन? काही करीत नाही. फक्त प्रोटोकॉल आहे. सोन्याच्या ताटात ते जीवतील आणि गरीब हातावर भाकरी घेऊन खाईल, पण भूक. श्रीमंत 99,000च्या गादीवर झोपेल आणि गरीब पोत्यावर झोपेल गावातला, पण झोप. अरे अरे, उलट श्रीमंताचं लय अवघड आहे. लक्ष्मी उठती त्याची 10 वाजता, हा लक्ष्मण उठतोय 7 वाजता. याला डायबिटीज सारखं किचन कपाट आहे, तिथं उठत नाही. लय अवघड. गावातलं वडारी बरं आहे अहो, ते पैसे त्याचे त्याच दिवशी संपवितय, शिळे होऊ देत नाही. ते ताजेच्या ताजे संपवायचे. दोघे नवरा बायको एन्जॉय करतात. संध्याकाळी खालं पिलं झोपले, 5 वाजता त्याची बायको स्वयंपाक करून देते ना, खड्डे खाना असतो 7 वाजता किती. आणि या कोट्या दिवशी याला डायबिटीज आहे, हे पाहते बायको कधी उठन, याला भूक लागली सकाळी, मग याचं हेच उठत आहे. त्याला वाटतं पाणी त्याचं तेच तापून घेते, मग त्याला वाटतं 1 कप चहा करायचा काय आणि 2 कप करायचा काय. 2 कप करते तिच्याक घेऊन जाते. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. लय अवघड काम आहे. मी कधी कधी विचार करतो, चांगलं असलं तर असावं, नाहीतर फार भयान परिस्थिती आहे. फार भयान परिस्थिती आहे. जगण्याची सुद्धा एक कला आहे, कळाली पाहिजे. मृत्यू सगळ्यांना सारखा शरीराचा प्रवास. दशरथाजाने किती बायकोचं ऐकावं. माझा एक मित्र आहे, तुम्हाला भेटला, फार तब्येतीने असं झालं. बरं, लग्न असं आहे, नुसता घरात विषय निघाला लग्नाचा, पोरांना वाटतं मी उमेदवारीला उभा आहे का काय. मुली पाहायला सुरुवात झाल्यावर त्याला वाटतं प्रचाराची रणधुमाळी चालू झाली का काय. पोरीनं हा म्हटल्यावर त्याला वाटतं आमदार झालो का काय. त्या लग्नाच्या दिवशी त्याला वाटतं मंत्री झालो का काय. आणि 1 वर्षानं कळतं मी आदर्श घोटाळा केला का काय. पण त्याला 1 वर्ष निघून जात. लय अवघड आहे अहो, लय अवघड आहे. माझा एक मित्र भेटला बघा, पहिल्या वर्षी असतंय तू चंद्रमुखी, इथपर्यंत असते. दुसऱ्या वर्षी सूर्यमुखी, तिसऱ्या वर्षी तर वरती जातात बिल्डिंग व इथून उडी मार, तू बी सुखी आणि मी बी सुखी. परिस्थिती भयान आहे. तुम्हाला एक तर तब्येतीने खराब झालं पोरग, म्हणलं